नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याकरता आज पंढरपूरमध्ये हजारोच्या संख्येनं भाविक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर आता बघितलं तर विठ्ठल मंदिर परिसर असेल, चंद्रभागेचं वाळवंट असतील, त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्ग असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर विठ्ठलाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्याची भावना खरं अनेक भाविकांची असते। त्यामुळे जर आपण बघितलं तर आज काही भाविक हे पर्यटन स्थळाला भेट देतात तर काही भाविक तीर्थ क्षेत्राला भेट देत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर आपण बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट असेल, पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं मंदिर असेल, त्याचबरोबर जवळ असलेले तुळजापूरचं मंदिर असेल, तिन्ही तीर्थक्षेत्राला भेटी देण्याकरता भाविक 2 दिवसाची सुट्टी काढून येत असतात। त्यामुळे पंढरपूरमध्ये जर आपण बघितलं तर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच आज विठ्ठलाच्या दर्शनाची जर रांग बघितली तर मंदिरापासून जवळपास 4 ते 5 किलोमीटर लांब गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठलाच्या दर्शनाकरता अनेक भाविक हे खरं तर कालपासूनच खरं तर पंढरपूर मुक्कामी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच उद्या 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे अनेक भाविक हे विठ्ठलाच्या दर्शनानं खरं तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतात। त्यामुळं मोठ्या प्रमाणात भाविकांनी आज पंढरपूरमध्ये गर्दी केलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।